काही आठवड्यांपासून फॅन्स खूप एक्साइटेड होते. सोशल मीडियावर स्पेक्युलेशन, डिबेट्स आणि प्रेडिक्शन्स फुल ऑन सुरू होत्या. सगळ्यांना वाटत होतं की राजस्थान रॉयल्स एक मोठं आणि एक्सपिरियन्स नाव कॅप्टन म्हणून अनाऊन्स करणार. आणि पर्सनली खूप जणांना असंही वाटत होतं की रवींद्र जडेजा हा रोल घेणार. पण जेव्हा ऑफिशियल अनाउन्समेंट झाली तेव्हा सगळ्यांना सरप्राईज मिळालं. रियान परागला राजस्थान रॉयल्सचा नवा कॅप्टन म्हणून अपॉइंट करण्यात आलंय. राजस्थान रॉयल्सने ऑफिशियली एक नवा एरा सुरू केला आहे. संजू सॅमसनच्या एक्झिट नंतर टीम समोर एक मोठा डिसिजन होता. लीडरशिप कोणाच्या हाती द्यायची. रवींद्र जडेजा सारख्या एक्सपिरियन्स लीडरचं नाव सगळ्यात आधी होतं. त्याचा लीडरशिप एक्सपिरियन्स, प्रेशर हँडलिंग एबिलिटी आणि बिग मॅच टेम्परामेंट म्हणजे एक परफेक्ट कॅप्टन मटेरियल. म्हणून फॅन्स आणि एक्सपर्ट्स दोघांनाही असं वाटत होतं की जडेजा हा नॅचरल चॉईस आहे. पण राजस्थान रॉयल्सने कम्प्लिटली वेगळ्या डायरेक्शनला जाऊन रियान परागवर ट्रस्ट दाखवला, जो फ्रँचायझीचा होमग्रोन प्लेअर आहे आणि ज्याची ग्रोथ सगळ्यांनी पाहिली आहे. रियान परागची जर्नी IPL मध्ये खूप इन्स्पायरिंग राहिली आहे. सुरुवातीला यंग प्रोजेडी म्हणून आला आणि नंतर इनिशियल सीझन्स मध्ये कन्सिस्टन्सी नव्हती म्हणून त्याला खूप क्रिटिसिझम फेस करावं लागलं. ट्रोल्स, मीम्स, प्रेशर सगळं फेस करून पण परागने सायलेंटली आपल्या गेमवर फोकस केलं. 2024 आणि 25 IPL सीझन मध्ये त्याचं ट्रान्सफॉर्मेशन सगळ्यांना क्लिअरली दिसत होतं. मिडल ऑर्डर मध्ये त्याचा कंपोजर, इम्प्रूव्ड स्ट्राईक रेट, बेटर शॉट सिलेक्शन आणि प्रेशर सिच्युएशन्स मध्ये मॅच्युअर बॅटिंग, हे सगळं त्याला राजस्थान रॉयल्सचा एक मोस्ट रिलायबल बॅटर बनवतं. आता तो फक्त एक परफॉर्मर राहिलेला नाहीये, एक लीडर म्हणून सुद्धा डेव्हलप झालाय. लीडरशिपचा एक्सपिरियन्स सुद्धा त्याला मिळाला होता. संजू सॅमसनच्या अब्सेन्स मध्ये काही मॅचेससाठी रियान परागने राजस्थान रॉयल्सचा कॅप्टन म्हणून रोल हँडल केला होता. त्या शॉर्ट स्टिंट मध्ये त्याचा काम ॲटिट्यूड, टॅक्टिकल डिसिजन, फील्ड प्लेसमेंट्स आणि बॉलर रोटेशन खूप इम्प्रेसिव्ह होतं. टीम मॅनेजमेंट आणि कोचिंग स्टाफला दिसलं की परागला गेमची डीप अंडरस्टँडिंग आहे आणि तो प्रेशर मध्येही कंपोज राहू शकतो. आणि यामुळेच राजस्थान रॉयल्सने त्याला लॉंग टर्म कॅप्टन्सी प्रोजेक्ट म्हणून बघण्याचा डिसिजन घेतला. आता फ्रँचायझीचा ब्रॉड विजन बघितला तर हा डिसिजन परफेक्ट फिट दिसतो. राजस्थान रॉयल्स ही फ्रँचायझी नेहमी यंग टॅलेंटवर फोकस करते. यशस्वी जयस्वाल, ध्रुव जुरेल, रियान पराग सारख्या प्लेयर्सवर इन्व्हेस्टमेंट करून टीमचं फ्युचर बिल्ड करण्याचा अप्रोच आहे. रियान परागला कॅप्टन बनवून RRने एक क्लिअर मेसेज दिला आहे की ते नेक्स्ट 5 ते 7 वर्षासाठी स्टेबल लीडरशिप कोर क्रिएट करू इच्छित आहे. मॉडर्न T20 क्रिकेटमध्ये यूथ, अग्रेसिव्ह माइंडसेट, डेटा ड्रिव्हन प्लॅनिंग आणि फिअरलेस अप्रोच खूप इम्पॉर्टंट आहे आणि पराग या सगळ्या ॲस्पेक्ट्समध्ये फिट बसतोय. पण हा डिसिजन सगळ्यांनाच पटेल असा नाहीये. एक मोठा सेक्शन असाही आहे जो म्हणतो की राजस्थान रॉयल्सने रवींद्र जडेजाला कॅप्टन न बनवून मोठी अपॉर्च्युनिटी मिस केली आहे. जडेजाचा एक्सपिरियन्स, CSK मधील लीडरशिप अप्रोच, ट्रॉफी विनिंग कल्चर आणि प्रेशर हँडलिंग ॲबिलिटी टीमला इन्स्टंट बूस्ट देऊ शकत होती. आणि त्यामुळे खूप फॅन्सला असं वाटत होतं की शॉर्ट टर्म सक्सेससाठी जडेजा हा बेस्ट ऑप्शन होता. पण RR मॅनेजमेंटला असं वाटत होतं की रियान परागवर लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंट हा फ्युचरमध्ये मोठा पे ऑफ देणार. आता सगळ्यांची नजर IPL 2026च्या सीझनवर आहे. रियान पराग समोर मोठं चॅलेंज आहे. फक्त रन्स करणं नाही तर पूर्ण टीमला इन्स्पायर करणं, यंगस्टर्सला गाईड करणं आणि हाय प्रेशर मॅचेसमध्ये स्मार्ट डिसिजन घेणारा लीडर बनणं. तर तुम्हाला काय वाटतंय? राजस्थान रॉयल्सने रियान परागला कॅप्टन बनवण्याचा डिसिजन बरोबर घेतला का, की रवींद्र जडेजा सारख्या एक्सपिरियन्स लीडरला चान्स द्यायला हवा होता? तुमचे थॉट्स आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच क्रीडाविषयक ट्रेंडिंग अपडेटसाठी सबस्क्राईब करा AGC स्पोर्ट्सला.